नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या राज्यात विनोदाचा झेंडा फडकवण्यासाठी पुन्हा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा तर मंडळी, तुम्हाला हसवण्याचं आव्हान स्वीकारून तयार झालेले आहेत आपले सगळे हास्यवीर. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आणि त्यांना कौतुकाची दाद देत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तयार झालेले आहेत आपले हास्यरसिक. त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत. बोल्ड, बिंदास्त, ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल, रुबाबदार प्रसाद ओक. आणि मंडळी, बालभारती चित्रपटाची टीम सुद्धा आज आपल्या बरोबर इथेच असणार आहे. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत. तर मंडळी, आज एका मुलाचा नवीन शाळेतला पहिला दिवस आहे. तर बघूया त्या शाळेत त्याचं स्वागत कसं होतंय ते. आणि त्या शाळेतली गंमत दाखवण्यासाठी आपल्या समोर येतात हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जसा माऊली आपुल्या बाळा. अगं बाई, नमस्कार प्रसाद काका. नमस्कार. नमस्कार सई मावशी. सॉरी सई माऊ. सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. माझे आई बाबा साऊथ इंडियन आहेत ना, म्हणून असं नाव. माझ्या बाबांचं नाव रंगा नायडू. ते मला म्हणाले आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी आलं पाहिजे. मग ते महाराष्ट्रात आले आणि त्यांचं आडनाव त्यांनी क्षीरसागर असं करून घेतलं. त्यांची अशी इच्छा आहे की मी मराठी भाषेमध्ये प्रावीण्य मिळवायला हवं. हो. तर मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणार, म्हणूनच मी मराठी माध्यमात ॲडमिशन घेतलेलं आहे. मी खूप शिकणार आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करणार. पण आज पहिला दिवस आहे ना, जरा माझ्या पोटात गोळा आलाय. थोडंसं खाऊन घेतो. नायडू क्षीरसागर नायडू. काय आहे त्याच्यात? चिप्स. मला पण दे ना. माझे आहेत ते, मी नाही देणार. अगं बाई, काय ग हे मुली, कोण आहेस तू? ए, मी मुलगी नाहीये, मुलगा आहे मी. चल, मुलांचे केस एवढे मोठे थोडी असतात. अरे खरंच सांगतोय, मी मुलगा आहे. तू वेण्या का नाही घातलेस? अरे मला मोठे केस आवडतात. मी गौरव मोरेचा फॅन आहे ना. चल येतो. ए थांब. नको ना जाऊ, थांब ना. तू वेण्या नाही घातल्यास बाईंना नाव सांगेन जाऊन. तुझं नाव सांगू काय? नको सांगू नको काय नको नको तुझं? नको. तुझं नाव काय आहे? माय नेम इज डिंकी. डिंकी डिंकी डिंकी. वा वा वा. माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. आज माझ्या शाळेतला पहिला दिवस आहे. हे तू माझी फ्रेंड बनशील? बनायला तर काय मी तुझी बायको पण बनेन. पण त्याच्या बदल्यात तू मला काय देणार आहेस? चिप्स. हे घे. हे एक तुलाच ठेव, बाकी सगळं डब्बा मला दे. मी नाही देणार. काय? बाबांनी सांगितलंय नाही द्यायचं म्हणून. माझ्या बाबांनी नाही, मी नाही देणार. बाबांनी सांगितलंय नाही द्यायचं म्हणून. हा, नाही देणार आहेस? मी नाही देणार. एकदम फायनल टाइम विचारतोय, नाही देणार आहेस? फायनल मी नाही देणार. बाबांनी सांगितलंय. तू देता. परत एकदा विचारतोय, नाही देणार आहेस? एवढं तोंडात बुक्की मधून तोंडात ना आपण नाही काढणार आहेस? आत्ता मेलास. शिपाई वाचवा. मामा वाचवा. काय करते का? कशाला मारते त्याला? अरे मी नाही मारलं, तू नाही मारलं? त्यानेच मला मारलं. हे बघ इथे, माझा हात बघ केवढा सुजलाय तो. अरे ए, जाड्या पातीचा कांदा, तुझा दंड तेवढाच आहे. आल्या कुठली? मला काय बोललास?
आल्या हू उचपट जादा पातीचा कांदा मी हा. आहे तू सोडलेला अंदा आहेस मग शांत रे बेटा बेटा काय झालं रे काय झालं तिने मला चिप्स मागितलं हा. तर मी तिला दिलं नाही ऑल 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 माझं ती मला चावली हे बघा. खोटं करतोय खोटं खोटं नाही करत. खोटं बोलतो? आधीच कुक्का. उचपट ते बघ केवढं चावलेलं आहे ते हा कायला मारायचं असतं का तुला एवढी शफारली का तू हा. सांगू का तुझ्या आईला सांगू तू माझ्या आईला सांगणार आहेस मग तू माझ्या आईला सांगणार आहेस हो मग मी पण सांगेन काय सांगशील टाकीच्या मागे झाडूवाल्या मावशी बरोबर काय करत असतोस ते? काय करतो काय करतोस हा तू टाकीच्या मागे घेऊन जातोस आणि तू तंबाखू खातोस आणि तिला चिंचा देऊन त्याच्या बदल्या डिंके डिंके तिच्याकडनं चुना घेतोस काय बाई बोलू नको माझ्या नादाला नको नाही, नाही. लागू. येतं खोपटीची खोपटी आहे. ओलं माझे पिल्लू आता नाही. अरे अरे माझ्या डम्मुडी अरे माझ्या बच्चा थांब, ऐक ना काय? हे बघितलेलं कोणाला सांगू नको हा? आणि ताईला तर अजिबात सांगू नको हा? ताईला नाही सांगायचं नाही ती मला जीव घेईल आता मेलास. नको ओ, नको ओ मामा हा? तुम्ही का घाबरत्या पद्धतीला आणि ताई कोण आहे अरे ही माझी सख्खी बाची आहे रे भो हा ही हा तिची आई माझी ताई आहे हा. हा, बेटा 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 ताईला सांगू नको बरं का बरं नाही सांगणार बरं हा, का नाही बरं. सांगत पण त्याच्या बदल्यात तू ह्याला मार मला कशाला बोल अरे जाऊ दे ना कशाला मारायचं चल मग मी जाऊ दे नको 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 मग नको त्याला मार पण मी काय मी कशाला त्रास देतोय रे तिला मी काहीच केलं नाही मी आता जर तिला त्रास दिला तर तुला टाकीच्या मागे घेऊन जाईल हा कशाला चिंचा खायला तिथे भलते उंदीर आहेत एखादा उंदीर आणतोय सड्डीत सोडीन मी मामा एक नको पाच शोध कचा कचा जाऊ दे त्याला. चल 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 टाकीच्या मी माझ्या पप्पाला सांगणार तुझं नाव पप्पाला सांगतो पप्पाला नाव सांगणार मी हा? उठा बशा, उठा बशा. चल उडभाषा काढ तुझं पण नाव सांगणार काय सगळं- ते मारीत उडभाषा होता. काढ रे सगळ्यांचं नाव सांगणार आहे चल. मी जोरात जोरात कर ना. चल आता हा हालत नाही मी काय करू भाऊ तुम्ही सांगा मला बाई बाई वाचवा बाई काय चाललंय तिकडे काय चाललंय? काय आरडाओरडा चाललाय काय नमस्कार बाई माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू बर ही डेंकी मला मारते माझ्या हातावर चावली आहे बघा मी तिला चिप्स दिलाय म्हणून खूप मारलं मला तिने आणि मामा तिची बाजू घेतात त्यांनाही सांगा श्याम काय चाललंय हात बघ. नाही नाही तो रडायचे नाटक करतोय चाटंबाजे उलट तो तिला त्रास देत होता नाही नाही बाई हे हिचे सख्खे मामा आहेत ना म्हणून हिची बाजू घेत खोटं करतोय. हे बघा काय करतोय श्याम? हे बघा किती जोरात चावली मी माझ्या बाबांना पण नाव सांगणार आहे मी. नाही नाही काय कुठं बोलतोय चाललंय? तो कोण खोटं बोलतोय नक्की तो तू खोटं बोलतोयस का नाही बाई मी खोटं नाही बोलत आहे बाई हे चिडू नको जा मला ते काय म्हणाले माहितीये का बाई इकडे या सांगतो तुम्हाला हे मामा आहेत ना हे आपले झाडूवाले मावशी आहेत ना त्यांना टाकीच्या मागे घेऊन जातात आणि तंबाखू खातात ते तिने बघितलं ती म्हणाले की मी ताईला नाव सांगणार म्हणून ते मला असं बोलतायत श्याम हा काय बोलतोय तू झाडूवाले मावशींना टाकी मागे घेऊन जाऊन तंबाखू खातोस अरे लाज वाटते का तुला किती मिन्नतवाऱ्या करून इथे नोकरी मिळवून दिली आहे तुला तुझ्या भाऊजींना कळलं ना असं दुसऱ्या मिनिटाला बाहेर काढतील नाही तुला नाही ताई 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 भाऊजीला सांगू नको सांगणार नको ना सांगणार तू सुधारणार नाही अरे ताई, नको ना. तंबाखू खातोस लाज वाटत नाही तुला ताई बोलते डेंजर आहे ते वाट लावून टाकतील ताई माझी ताई ताई माफ कर मला ताई ताई पाया कधी पडतो. सुधारणार आहेस तू नको नको ना ताई असं करू तू मी याच्या पुढे काहीच नाही करणार शपथ आहे ताई बाई पण मामा तुम्हाला ताई ताई का म्हणतायत कारण मी ताई आहे त्यांची मोठी बहीण आहे मी त्याची ते तुमचे भाऊ आहे तुम्ही बहीण आहे मग- ही कोण आहे ती माझी मुलगी आहे माझं बोलू ग ते तू मस्ती करत होता मी नाही मस्ती केली त्यांनीच मला मारलं माझा तंदूर गेला सुजलाय तो खोटं बोलते ती मी तुमचं सगळ्यांचं नाव सांगणार आहे प्रिन्सिपल जा, जा. सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी प्रिन्सिपल ना हो सांगणार मी सगळ्यांना दिन ना कंप्लेंट करणार आहे मी तू. माझ्या पप्पांना पण सांगणार तुमचं नाव अरे काय चाललंय अरे मोठे सर आले, मोठे सर आले. बोललास ना आता बघ. मी सांगणार काय झालं मॅडम काय बाळा? चाललंय माहित मगाचपासून मी तिथे आतमध्ये ऑफिस मध्ये गोंधळ ऐकतो मॅडम काय चाललंय इथे मी तेच विचारत होते काय झालं बाळा हा कोण आहे सर नमस्कार सर माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू
आज माझा पहिला दिवस आहे सर. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर, या शाळेचा प्रिन्सिपल आहे. आज माझा 12-13 वर्ष झाले तिकडे. बोल बाळा, बोल. मला सांग बाळा, माझा पहिला दिवस हा. आहे. मी इथे चिप्स खात बसलो होतो सर. कुठे आहेत चिप्स, कुठे आहेत? सर हे बघा सर, हे माझे चिप्स आहेत सर. हा, चांगले आहेत चिप्स. सर माझे चिप्स आहेत सर, हा, माझे चिप्स आहेत. शाळा माझी आहे. मग मला आधी सांगा, तुम्ही यांचं कोणी नाहीत ना? हा, तुम्ही यांचं कोणी नाही ना? ही माझी बायको आहे, ती माझी मुलगी आहे. हा माझा नाईलाजानं मेवणा आहे. काय अरे. आलं? तुम्ही काय तुमच्यातलं तुमच्या शाळा उघडली आहे काय? बोल ना, काय आलं? हा, तर मी चिप्स खात होतो. बाळा, खूपच लहान मुलगा होतोय, कळेल असं बोल. बोल. मी चिप्स खात होतो. हा. ही तिकडनं आली, मला डिंकी डिंकी? तिने चिप्स मागितले सर. मला चावली सर इकडे. मला इथे खूप मारलं सर. चावली नाही. मग ही जवळजवळ जेवली आहे. हो, सर. आणि दोघं फॅमिली मेंबर्स आहे म्हणून तिची बाजू घेत आहेत सर. डिंकी? मला मारलंय. हा? चावली त्याला तू? चिप्स साठी चावली? देवा का? नेमकी आईवर गेली, आईवर. एक मिनिट, मला का मध्ये आणताय? ना मला कशाला मध्ये आणताय? गेली तुझ्यावर ही. काय? तू ना घरी मी जेवत असताना ताट हिसकावून घेते हावऱ्यासारखी. अति होत आहे हे सगळं खाण्याचं ना, तुमच्या खानदानातून आलंय. हे असं अरबट चरबट चिप्स खात बसता आणि मग असं तब्येतीची वाट मला नाही लावून बोलू अरे बरं, तर तू तेलकट का कसा झालाय तुझा? माझा आवाज असाच आहे आधीपासून. जागेत चल, 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 चल. ए, ताईशी नीट बोला माझ्या. टाकल्या तू तर गप्पा बसा. पिऊन कमी आणि पठाण जास्त वाटतोस तू. माझ्या नादाला लागू नको तू तर आधी सांगतोय तुला तुझे फार सोडून निघून जाईन मी असं वागलात माझ्या भावाशी तर. माहेरी जाईन मी. मला नाही पडत. हॅलो एव्हरीबडी. नमस्कार सर. सर आज शाळेत शिक्षक दिवस आहे का? का शाळेतला मुलगा प्रिन्सिपल म्हणून आलाय. ट्रस्टी आहेत ते, ट्रस्टी. शाळेचे ट्रस्टी आहेत ते. सर हॅलो सर. नमस्कार सर, माझं नाव रत्नाकर रंगा क्षीरसागर नायडू. आज माझ्या शाळेतला पहिला दिवस आहे सर. यस, माझं नाव अरुण कदम. मी या शाळेचा ट्रस्टी आहे. मला खूप दिवस झाले तिकडे येऊन. हा सर. हा सर. व्हॉट इज दिस? व्हॉट आर यू डुईंग ऑल ऑफ हियर? येस सर. इज दिस जोक? व्हॉट इज दिस टाइम? व्हॉट यू आर इन आपापला वर्ग? दिस हियर? व्हॉट इज दिस? सॉरी सर, सॉरी सर. सॉरी सर येस सर. सगळ्यांचं नाव सांगणार आता मोठ्या सरांना मी. सर तुम्ही यांचे कोणी नाहीत ना? नॉनसेन्स, रिडिक्युलस. माझा याचा काही संबंध नाहीये. सर त्या डिंकीने मला मारलं सर. आणि सगळे फॅमिली मेंबर्स त्यामुळे तिची बाजू घेत आहेत सर. मला चावली सर, खूप मारले सर यांनी मला. काय? हो सर, तुम्ही ओरडा त्यांना. खूप मारले मला सर. काय? खूप मारले मला सर. काय? खूप मारले मला सर. सॉरी सर. मी रिॲक्ट होतोय. Sorry. शॉक झालाय ना मला. काय बोलतोय ना? सॉरी सर, मला वाटतं तुम्ही. थांब ना सर, माझं वाक्य आहे. बोलू दे मला. सॉरी सर. सर, किती वेळा तुम्हाला सांगितलंय, जे पण काय करायचंय ते घरी. आई बाबा काका मामा जे काय ते घरी. इथे मला कुठलेही नाते नको. गॉट इट? यस सर. सॉरी यस सर. व्हॉट इज गॉट इट? बोललो ना यस सर. काय केलं? ती मला चावली सर. इथं दोनदा चावली सर. खूप मारलं मला सर तिने. काय गे? इकडे. आता बघ तू सर, बघ तुला कसं. सर तुम्ही तिला ओरडा गुलुगुलू काय करताय सर? अरे वसाऱ्या, ही माझी नात आहे. मी तिचा आजोबा आहे. अरे तुम्ही सगळे फॅमिली मेंबर एका शाळेत आहेत का? खड्ड्यात गेले तुम्ही सगळे. अरे, कोण बोलणार आहे आम्हाला खड्ड्यात जाणार? अच्छा, आता हा गेला. बाबा गेला. मी गेलो. मला माहिती आहे. मला माहिती आहे. क्या बात है
विचारे आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना कसा वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दादा. मस्त विषय होता. बालभारती असा एक उत्तम मेसेज देणारा चित्रपट घेऊन आलेल्या टीमसमोर तुम्ही एक वेगळी शाळा दाखवलीत. मला ॲक्च्युली प्रश्न असा पडला की या वास्तूची गरजच काय होती. जर ट्रस्टी आजोबा आहे, जर मुख्याध्यापक बाप आहे, शिक्षिका बायको आहे, विद्यार्थी मुलगी आहे, शिपाई मेहुणा आहे, तर हे सगळं घरातच करता आलं असतं. त्याकरता ही एक शाळेची वास्तू घ्या वगैरे ह्याची काही गरज नव्हती. पण फार रंजक होता विषय. कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होती. कामं सगळ्यांचीच अप्रतिम. मजा आली. ओके मंडळी, आता मी जाते हा. मला जायला हवं, कारण आता माझे बाबा मला विचारणार आहेत, शिवाली हे खरं आहे का. तर तुम्ही सगळ्यांनी आता बघा आमच्या फॅमिलीचा हा धमाकेदार ड्रामा, जो सादर करणार आहेत ऑफकोर्स शिवालीची फॅमिली आणि माझा निश्चिम. हाय, दिवसभराचं वर्तमानपत्र सुद्धा पाठ झालं. आता वेळ कसा घालवायचा. अरे 10 वाजले. बबिता भाभीची अंडी आणायची वेळ झाली. अरे वा, वा, वा. आले आले. बबिता भाभी आया उपरो आम्हा चौगुला. हा बबिता भाभी तमणा वो नाकाबार अंडी मारू माटो तो मारू माटो एक ब्रेड ना पाकिट आणशील का प्लीज. हा एक ब्रेड ना पाकिट. हा हो હું તને ગીપે કરી નાખવા. હા વલ્લવ રે ના વલ્લવ ના નાખવા. हा चला. आता ब्रेड आणला की त्याला मस्त बटर लावतो. तेवढ्याच व्यायाम. वा छान. आता कसा वेळ घालवायचा. अहो थांबा ओ बाबा. अहो गाडी पार्क करतोय मी पार्किंग मध्ये. आता कार मधून कशी बेल वाजवू मी. हा इथून बेल वाजवता येणार आहे मला. किती घाई आहे का यांना. नाही, आरामात या नाहीतरी इकडे येऊन रंगभूमीचा चेहरा पाडणारच आहात. शक्यतो घाई करू नका. जेवढे उशीर राहाल तेवढी इब्रत वाचेल. बाबा हा. लिफ्ट मध्ये असलो तरी ऐकू येतं या मला. अच्छा लिफ्ट मध्ये आणि गेले. डिटेलिंग बघ म्हाताऱ्याचं. पहिलं वाक्य पार्किंग मध्ये, दुसरं वाक्य लिफ्ट मध्ये. कसं लिहितायत. बेटा शिवा बेटा मला सांग, सोड्याचं बूच न उघडता तो आपण सोडा पितो का. नाही बाबा. मग दरवाजा न उघडता कशी आलीस तू. बाहेर जा बेटा. नाही बेटा नाती वेगळी भूमिती वेगळं. या बाहेर जा बेटा. या काय तू काय घाई आहे. जांभई बापू तुम्ही पण या. जावई बापू आहे मी. जांभई बापू काय. सॉरी तुमचा अभिनय आठवला आणि जांभई. बाबा या मी असाच निघून जाईन ना. नाही बरं. काय गरज आहे का यांना. दारात जा परत उघडा. हम्म. चला वाजवा. दार उघडच आहे. दरवाजा ये लवकर ये. अरे मग कशाला परत पाठवलं. होय. परत का पाठवलं मग. हो हरकत नाही. काय झालं मला. हा काय झालं. माझं बोकड कार हे माझं पाडच कार रडत आहे. बाबा काय रडायला काय झालं मला सांग. बाबा मला कंटाळा आलाय हो माझ्या आयुष्याचा. मी कंटाळले बाबा. बाबा माझ्या आयुष्यात सुखाचे गाली फुलणारच नाहीत का हो. सुखाचे गुलाब असतात बेटा. सुखाचे गालिब नाही. आणि गालिब म्हणजे आपल्या शेजारी. ते घोलप राहतात ना. गोलप आहेत ते. मग गालिब म्हणजे कोण. हो बाबा मिर्झा गालिब. हा शहाणपणा कल्याणला दाखवायचा. इकडे नाही. बोलायचंच नाही मी. इकडे बालनाट्य शिबिर बिबिर तिकडे शहाणपणा दाखवायचा. इथे काय संबंध होता मला सगळ्यांनी हा, सांगा. काय संबंध. इथे बालनाट्य शिबिराचा काय नाही संबंध होता? तसं नाही. मुळात घोलपला पंच संपलेला होता. त्याच्यावर ऍडिशन करून पंची माती मग तुम्ही करायची. कशाला विचारलं गालिब कोण बरं वगैरे? हरकत नाही. बरं मला सांग काय नाट्य झालं. शिबिर सगळीकडे. बरं शांत व्हा. मला सांग काय झालंय. जीवनाचा कंटाळा येईल असं काय झालंय मला सांग बघू. बाबा हा निशिम माझ्याशी भांडतच नाहीये हो. गेले 3 महिने 1 मिनिट सुद्धा भांडलेला नाहीये माझ्याशी. मला ना कंटाळा आलाय आयुष्याचा. नुसतं गुलू 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 चांगलंच वागतो माझ्याशी. आयुष्य गुळगुळीत केलंय एकदम. हा मनुष्य भांडत नाही म्हणजे काय. अगं
बोलतेस तू? इकडे 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 बघ माझ्याकडे, इकडे बघ माझ्याकडे. मी भांडत नाही म्हणून तुला त्रास होतोय? हो. अगं पण का भांडू मी उगाच तुझ्याशी? माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. उलट मी भांडत नाही तुझ्याशी, याचा आनंद व्हायला पाहिजे तुला. काय बाबा? हा निशिम, प्रेम प्रेम वेगळं असतं, भांड भांड वेगळं असतं. बाबू तू बोलताना विचारच करत नाहीस का ग? काय अर्थ आहे या वाक्याला? मला सांग. प्रेम प्रेम वेगळं असतं, भांड भांड वेगळं. काहीच अर्थ नाही याला. मग तुम्हीच सांगितलं होतं ना की संसारात भांडण खूप महत्वाचं असतं. मी सांगितलं होतं. येस, पण मी सांगितलं. भांडायचं कशाला? उगाच भांडायचं? निशिम, माझ्या बाबांची शिकवण आहे माझ्यावर. माझे बाबा मला नेहमी सांगतात, काय? अगर नहीं हो गिले शिकवे तो रिश्तों में कैसे आएगी मिठास. थोड़ी शिकायत थोड़े शिकवे इसी से तो बनता है ना परिवार. वा, हे बाबा सांगायचे तुला नेहमी? बाबा सांगायचे, नेहमी सांगायचे? नेहमी सांगायचे. बाबा हे म्हणून दाखवता परत एकदा. अगर नाही हो शुक शुक गुल्ले. बस झालं. ही यांची लायकी. काय? हा, गिले शिकवेला शुकशुक गुल्ले म्हणतायत हे. हा? आणि हे एवढा मोठा शेर म्हणून दाखवणार आहे जमणाऱ्या म्हाताऱ्याला. वयोमानानुसार जरा जमत नाही हल्ली. हो ना. पण हात जोडतो मी. माझ्या मुलीचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आले. तुम्ही भांडा, पटकन भांडून घ्या. काय बोलता बाबा? मी भांडू? 1-2 मिनिटं भांडा. तिचं आयुष्य नीट. हे बघा बाबा, मला नाही जमत. अरे हा? मी सांगतो भांडा. विनाकारण कोण भांडतं कोणाशी? निशिम, तीच तर गंमत आहे ना रे आयुष्याची. हे बघ, कारण असताना भांडणारेत ना सामान्य असतात, कारण नसताना जे भांडतात ना ते लिंडेज असतात. अरे तुम्ही दोघंही लिंडेचेच आहात. लिजंड असा शब्द आहे हा, अगं. लिह. आणि ही शिकवण असेल ना तुझ्या बाबांची तर थुकतो मी या शिकवणीवर. निशिम, हात जोडतो मी. पाय पडतो. बाबा नको, बाबा नाही पोरी नाही. तुम्ही माझ्या मुलीचा संसार तुमच्या हातात आहे. अहो बाबा काय बोलताय? पाहिजे तर मी सदरा पसरतो. काय? मी सदरा पसरतो. नाही हो बाबा. पाहिजे तर हे लेंगा. ओ बाबा! लेंगा इलास्टिक होता, सोडला तर लागलं हे. काळजी घे. मी पाहिजे तर बाबा. लेंगा पसरतो. प्लीज भांडा तिच्याशी. अहो बाबा, काय? माझ्या मुलीला मारहाण करा. हो तिच्याशी भांडा. अहो थांबा हो. उलट्या खोपडीचा आहात का तुम्ही? माझ्या मुलीशी भांडा असं कोणता बाप सांगतो? विनाकारण भांडू मी तिच्याशी? हा, मला नाही जमत असं. अरे असं काय कर. नाही नाही, मला नाही प्लीज जमणार. भांडा ना. प्लीज मला भांडा. जमणार नाही अरे भांडायला. काय नाही जमणार? सोपं आहे. काय त्याच्यात आहे? मला नाही जमत हो. अरे कारण सुद्धा लागत नाही भांडायला. आम्ही दोघे दाखवतो. इकडे बसा. ये शिवाली ये. अरे काहीच टेन्शन नाही त्याच्यात. काय आहे अरे? कारणच पाहिजे ना. ये बेटा ये. चल. ए धक्का काय मारता रे तुम? मैंने किधर मारा धक्का? मैंने मारा बोलो तो. मैंने नहीं मारा धक्का. एक मिनट. तुम भाईंदर वाला है ना? विराट ट्रेन में क्या आता है? ये बोरीवली वाला ट्रेन है. तू विराट क्या बोलते ए है? बोरली का आदर करेगा समझा कि तू? तू मत निकल. अरे काम करे मारे का? क्या मारे का मतलब क्या है? हाँ? तेरे बाप को जाके बता दूंगी मैं. ए तेरे टकले बाप को जाके बोला. मेरे को मत बात. मैं बाप मत निकाल मेरा. तेरा टकला बाप निकालेगा. तू टकला है. तेरा बाप टकला है. तू टकला है. तेरा बाप टकला है. काय? हे बघ विषय लागला आम्हाला भांडायला. अहो पण तुम्हाला कळलं का? दोन्ही साईडनी तुम्हीच टकले होतात. हरकत नाही. उगाच एकमेकांना टकले अरे पण टकले. भांडण तर झालं ना. अहो बाबा, बाबा मी ट्रेन मध्ये राहतो का? हा, आम्ही ट्रेन मध्ये राहतो. धक्का लागला, नवरा बायको भांडतायत. हे ट्रेन मधलं भांडण झालं. हे घरात करू मी? घरात धक्के मारता नवरा बायकोला? हा, मी तुला आधीच सांगितलं होतं ही फॅमिली संस्कारिक नाही. आधीच सांगितलं. लग्नाच्या वेळेला सांगितलं होतं. हा कल्चरल डिफरन्स आपल्यात राहणारच. अरे एक मिनिट. मी आता सोपं करून सांगतो तुम्हाला. बाबा. कसं भांडायचं सोपं करून सांगतो. टेन्शन घेऊ नको. आता मी निमिषराव करतो. मी निमिषराव करतो. बाळा तू शिवाली करायचं. हा चल आता बघा. बाबा. हा मी शिवाली करायचं. हो बाळा. बाबा मला जमेल. ए बावळे, कोण आहेस तू? हा, कोण आहेस? होय. वेगळी कोणतरी आहेस? होय. शिवालीच आहेस ना? होय होय. बाबा मी शिवालीच आहे. मी शिवालीच आहे. हो बाळा. विसरलेच. आता बघा कसं भांडायचं बघा. म्हणजे तुम्ही तिकडे भांडू शकता. तू शिवाली आहेस, मी निमिष आहे. हा. आता मी ऑफिस मधून येणार. हा हा चालेल. तयार आहेस का तू? हो हो बाबा मी वाट मी बघ- निमिष आहे. मी निमिष आहे. हो हो बाबा. या निशिम या. दरवाजा उघडायला इतका पटकन कसा उघडलास? इतका पटकन दरवाजा कसा उघडलास? निशिम मी दरवाजावरच होते ना, तर दरवाजा होता तर दरवाजावर होतीस म्हणजे इतर काम करतच नव्हतीस तू? नाही मी दरवाजा. घरातली कामं कोण करणार? निशिम मी आवाज कमी ठेवायचा. आवाज कमी. नवऱ्याशी बोलतेस, नवऱ्याशी बोलते म्हणजे आवाज कमी ठेवायचा. आवाज कमी ठेवायचा म्हणजे काय? मी नवऱ्याशी बोलते. आवाज कमी ठेवायचा म्हणजे काय?
बघ आहे की नाही हा हा? लागला का कारण लागलं काय भांडारा कारण लागलं का मला? लहानपणा शिकवू नका 2 मिनिट तुम्ही पण घाबरला होता नाही 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 मला दिसलं तुमच्या डोळ्यात नाही 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 घाबरलो काय नव्हतो मी. करताय तुम्ही माझ्या शिकवणीचं? आमचं ठरलं होतं बे बरं, काय झालं काय झालं तुझ्या डोळ्यात कासव तुझ्या डोळ्यात आसव हा काय झालं अरे ही एक नवीन नौटंकी आहे यांची काही झालं की रडते ही बाई काय झालं बाबा काय सनी देवलेस तू बाबा बोल बेटा बोल बेटा किती छान भांडलात बाबा. मी हो बाबा हो, खूप छान भांडलात. असं वाटलं की तुम्ही जन्मतः भांड फावडा आहात. हे बाद झालं हे खूप झालं आता नाही मी निघतो नाही, 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 ना, मला ही सिरीजच नाही करायची नाही, नाही, एक- भांड फावडा हा. भांडकुदळ हा शब्द आहे तर कुदळ आणि फावडा असा विनोद केला तुम्ही जुळून- हा? आणि माझ्या एंट्रीला म्हणता की येऊन तुम्ही रंगभूमीचा चेहरा पाडणार आहे तुम्ही एंट्री घेतली ना रंगभूमी पळते इथून कळलं का? मजा नाही काय पंच मध्ये बाय. हरकत आहे आपण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो आपण एक काम करूया आता तू बाबा करायचं मी शिवाली करणार आता बघ कसं भांडायचं दाखवतो हा? हा बाळा, बाबा, लक्षात बाबा. आलं तू बाबा करायचंस मी लेंगा घालून येऊ. नाही बेटा हा आहे ना हे. एकच लिंग आहे मग तुम्ही काय करणार नाही नाही बरोबर हो मी काय करणार हसू नका. हरकत आहे हा तर आता मी शिवाली करतो तू बाबा करायचं हा? हो, बाबा. चल, या आपण बाहेरून येऊया बाहेरून कसं या ना हो बाबा काय करताय शिवाली आहे ना हो बाबा अहो लाज वाटते का तुम्हाला अहो, असं- जवळ कसले तर माझ्याशी काय लगट करताय निशिम, अरे ते शिवाली आहेत ना कॅरेक्टर मध्ये. घे ना हे गप्प गप्प. मला नाही चालणार घे ना तुमची खिचरटगिरी संपवा लवकर तुमचं ऍटलिस्ट असा हात तर ठेवा चल. बाबा मी रेडी आहे. हो बाबा शिवाली बेटा काय झालं काय झालं जावई पुबा. पुबा तुझा बाप बाबा पुबा कोण आहे इथे जावई बापू आहे माझं करते ना ती थांब ना जरा हा, काय काय झालं जावई बापू. काही नाही झालंय शिवाली हे खरंय. काय म्हणतायत जावई बापू. नाही बाबा नाही काही नाही झालंय. नाही बाबा काय म्हणाले ते काही नाही. काही- काही नाही झालं. घरी. तू अशी नाही ऐकणार तुझ्या काही नाही झालंय. नाही बाबा नाही काही जावई बापू काही नाही केलंस. काही नाही केलं. हे माझे संस्कार आहेत. ही माझी शिकवण आहे शिवाली. हा, काही नाही झालं. उद्या मी बाहेर रस्त्यावर गेलो लोक मला भेटायला आली तर ती मला काय बोलणार. देखो काय नाही झाले म्हणून मुलगी को जो बापो झाले बाबा. काही नाही झालं. उद्या मी नेपाळला गेले तर तिकडची लोक काय म्हणणार. शाबजी कुछ मुलगी को बाबा जा रहे हैं कुछ न हुआ है. उद्या मी माहेशमती साम्राज्यात गेलो तिकडे कालकेय आला त्याने विचारलं तर त्याला काय सांगणार मी. काय नाही झालं नाही बापा माहो माहो. लागतंय शिवाली अरे लागतंय. अरे खरं झालं शिवाली ते बाबा आहेत अरे, अरे. खाली बाबा आहेत ते बाबा जावई बापू नाही, काय पाहिजे तर मी तुमच्या बरोबर संसार करतो पण पहिलं थांबवणार नाही नाही हो. नाही हो, बाबा. आपण विचारूया आपल्या हास्यरसिकांना. प्रसाद दादा तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स. ला जवाब फार सुंदर. काही सिरीज पुण्य घेऊन आलेल्या आहेत त्यातली टॉप नंबरवरची ही सिरीज आहे की ती कधीही सादर झाली तरी त्याला हमखास हाशे टाळ्या मिळतात. समय तुझं करावं तितकं कौतुक कमी आहे. एका सिरीजसाठी तू वारंवार तुझ्या डोक्यात जेवढ्या कल्पना येतात आणि ज्या वेगवेगळ्या पद्धतीने तू त्या सिरीज मांडतोस ते अफाट आहे अफाट. तुझ्याकरता एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. शिवाली दिवसेंदिवस तुझा जो वेडेपणा वाढत चाललाय तरी मला आता भीती वाटायला लागली आहे. पण ती भीती चांगल्या अर्थाची आहे की क्या बात आहे. म्हणजे एखादी आर्टिस्ट
किती वेगवान पद्धतीने डेव्हलप होऊ शकते याचं तू उत्तम उदाहरण आहेस. क्या Thank बात आहे you, शिवाली. thank you. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. निमिष मस्त ॲज युजल. मला ना तुझ्याकडे बघितलं की कायम लसणाची चटणी आठवते. लसूण चटणी आपण जेवणात रोज नाही घेत, 7-8 दिवसांनी 8-15 दिवसांनी एकदा घेतो. पण जेव्हा तिची चव घेतो तेव्हा असं वाटतं यार लसूण चटणी रोज असायला हवी. ओ बघ विचार कर. वा वा वा. निमिष मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की हा मंच तुला खूप लॉयल आहे, कारण तुझ्याशिवाय आम्ही शिवाली हे कराय कधीच करत नाही. आणि मधून मधून येत राहा. आम्ही तुला तेवढंच मिस करतो जेवढं तू आम्हाला मिस करतोस. मंडळी, खोटं बोलणं सोपं असतं पण ते पचवणं कठीण असतं. तर अशाच थापा मारता मारता विनोदाचा धबधबा निर्माण करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर. अहो चला ना आपण ते हातात बोर्ड घेऊन तिथे एअरपोर्टला उभं राहूया. ते पिक्चर मध्ये दाखवतात तसं. अहो ती तुमची पुतणी ते फ्लाईट मधनं उतरली, तिला कसं कळणार आहे आपण इथे बसलोय ते? मी तिला मेसेज केलेला आहे, एअरपोर्टच्या समोर जे हॉटेल आहे तिकडे मी आणि काकी इथे कॉफी प्यायला बसलेलो, तू ये. ती आली की तिला घ्यायचं, रिक्षाने लोकल पकडायची, लोकलने घरी. हा काय करायचं हो तुमचं? मला वाटलं पुतणीला घ्यायला चाललो एअरपोर्टला, जरा टॅक्सीने वगैरे आणाल. विक्रोळीवरनं कलिना मार्गे डायरेक्ट पोहोचलो असतो ना. पण नाही, येऊन गेला स्टेशनला. विक्रोळीवरनं दादर, दादरवरनं विले पार्ले, तिकडनं परत शेअर ऑटो. पण शेअर ऑटोवाल्याशी भांडत होतात तुम्ही. एअरपोर्ट जाने के लिए वो शेअर ऑटो नहीं है क्या? हमारा रोज का अप डाऊन है. मला तर कळतच नाही आपण एअरपोर्टला आलोय का एखाद्या एसटी स्टँडला आलोय. रसिका, आपण इथे एअरपोर्टला कोणाला तरी घ्यायला आलोय, अगं एअरपोर्ट घ्यायला नाही आलोय. कॉफी प्या. ही 75 रुपयाची कॉफी आहे, पण मला कच्चीच देतात. वरती बघ तसं चॉकलेटी आहे. गार्निश केले होते, प्या ना. गार्निश केले का? इज्जत काढता तुम्ही चार चौघात. आहो चला 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 जरा. आली का ती? नाही ती नाही आली आहे, लवकर चला. ए अगं कुठे? ऐक ए. ती नाही, तो आलाय. कोण तो? माझं कॉलेज मधलं अकाउंट. रसिका, काय भाषा आहे ही? कॉलेजमध्ये मैत्रिणी म्हणायच्या मला तसं. कोण? तो आहे ना तिकडे झिपऱ्या केसवाला. हा लांबकीसवाला. हा, तो कॉलेजमध्ये असताना मागे होता माझ्या, असे उभे राहून प्रपोज केलं होतं त्याने मला. याने प्रपोज केलं होतं तुला? दचकू नका लगेच. नकार दिला होता मी त्याला. गुड. चला ना आपण जाऊया तिकडनं. नाही आपण नाही जायचं. पीडीएस का? 75 रुपयाची एक कॉफी, 150 रुपये गेलेत माझे. नाही सगळी संपवून जाऊ. ये नको. आपण नाही घाबरायचं. त्याने बघितलं, मला लपवा. मागून ये. उलटी बस. गेला. गेला? बस. कॉफी पी. गेला तो. 75 रुपयाची कॉफी. रसिका, छान आहे दिसायला. राजबिंडा टाईप्स आहे तो. कसल्या राजबिंडा? कॉलेजमध्ये असताना ना रवी वासवानी कॉमेडियन चिडवायचो आम्ही त्याला. दिसतो तसा दिसतो. म्हणजे काय? आणि कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा मधुबाला होते. चल. हो. पण मला सांग, का त्याला नकार का दिलंस तू? चांगला आहे तो. काय आपण कशाला काय घाबरायचं? चांगलं आहे? कॉलेजमध्ये असताना लल्लू होता. अख्ख्या कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर म्हटलं होतं, लल्लू आहेस तू. मी लग्न करेन ना तर एखाद्या करोडपती माणसाशीच लग्न करेन. तेव्हा कुठे माहिती होतं पदरात धोंडा पडणार आहे. ए धोंडा पडणार आहे म्हणजे? मी काय केलंय का? मी काय वाईट आहे? करोडपती नाही आहात ना तुम्ही. हा, करोडपती आता त्याने मला भेटला तो, त्याला काय फेस करू मी? काय सांगू? तुमच्याशी लग्न केलं सांगत. रसिका, कोण? अगं बाई, रसिका, मी सॉरी. अगं बाई. तुझा अगं, अकाउंट. आपण रसिका, तू नाही, मी रसिकाचे, पण मी ओळखलं नाही. कोण? तेरी आंखों की नमकीन मस्तियां, तेरी हंसी की बेपरवाह गुस्ताखियां. ओंकार! ओंकार! रसिका. बाप, अरे ओळखताच येत नाही तुला.
तू यार किती वर्षांनी तू अजूनही एवढी सुंदर कशी काय दिसते कमॉन का माझे डोळेच अजून तसे आहेत मला अजूनही कळत नाही असतील कसास तू कसास किती वर्षांनी माय गॉड कसा दिसतोय मी एकदम म्हणजे हा. हा कोण बॉय एवढा मोठा बॉय वाटतोय माझा नाही बॉय आय एम बटलर नोकर आहे का मिस्टर मिस्टर आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी सर सॉरी मिस्टर मी ओळख करून देते हा मखीजा गेली सरने मखीजा ओ तुमचं सर पंकज मखीजा आय एम सो सॉरी पंकज मिस्टर पंकज मखीजा हाय हाय मोठे बिझनेसमॅन आहेत मिलेनियर आहेत ते नीट उभे राहा. पाय जवळ घ्या सई तामणकरची पोज होते नीट उभे नॉर्मल चेहरा नीट क्या बात है रसिका शेवटी तू तुझं स्वप्न पूर्ण केलंसच हा म्हणजे Yes. करोडपती माणसाशी लग्न केलंस तू वाव हो ते हे मग होताच ना माझा निग्रह या यू लकी बॉय या बसा ना बसा आपण कॉफी पिऊया या Yes, sure, Come, why come, not? sit. रसिका ये बस ना प्लीज थँक्यू युअर फर्स्ट येस थँक्यू बसा नाही मला कळत नाहीये मिस्टर मखीजा पंकज मिस्टर पंकज आय डोंट नो मला तुम्ही विक्रोळीला सकाळी 6 वाजता चड्डी बनियांवर दुधाच्या पिशव्या घेता का हो? ओंकार कमॉन कॉलेजमध्ये होतास तसाच आहे, बदललाच नाहीयेस तू अजिबात तुला आठवतंय मी कॉलेजमध्ये कसा होतो का नाही अरे यार. आठवणार कुठे होतास इतके दिवस आणि काय करतोयस तू सध्या अरे काय करणार मी तर आपला काय तुला तर माहितीच आहे मला कधी असं पैशाचा मोह कधीच नव्हता तुम्हाला बोलली होतीस कॉलेजमध्ये मी प्रपोज केला तेव्हा की तुझी लायकी आहे का आठवतंय तुला कमॉन आता खूप 8 वर्ष झाली ओंकार त्याला 8 साल 7 महीने 25 दिन 12 घंटे 23 मिनिट और 30 31 32 आय एम किडिंग असं काहीच नाही एवढं तारखा वगैरे कोण लक्षात ठेव क्रेझी माणसं लक्षात ठेवतात अशा तारखा अगं काय नाही पण बरं झालं तू मला सांगितलंस तू मला डिवचलंस ना त्यानंतर मी खरं ग्रो व्हायला लागलो मी कामं केली आणि खूप छोटे छोटे बिझनेस स्टार्ट केले नाव आय एम द सोल ओनर ऑफ 25 मॉल्स अक्रॉस होल युरोप 25 मॉल आहेत माझे युरोपमध्ये ऑस्ट्रिया जर्मनी डेन्मार्क खरं तर आता मी इलॉन मस्क बरोबर मीटिंग करून आलो इलॉन मस्क आता स्पेसमध्ये मार्सवर तो माणसं पाठवणार आहे ना तर त्याचं म्हणणं आहे की मार्सच्या क्लायमेटला नीरा जास्त सूट होतं तर मला तो नीराचे स्टॉल्स देणार आहे असं म्हटलं आता बघू फिंगर्स क्रॉस तू भेटली आहेस म्हणजे डन आहे सगळं वांगणीला का नाही का प्यायलो तो पण 10 रुपये तारता अगं आत्ता काय झालं आत्ता जस्ट मी लँड झालो मॉरिशियसवरनं रिलॅक्स व्हायला गेलो होतो गर्लफ्रेंड बरोबर गर्लफ्रेंड मला तिकडेच थांबायचं म्हटलं आय एम रिलॅक्स बॅक टू वर्क इन मुंबई तू गेलीयस मॉरिशियसला रसिका गेलीये म्हणजे हे 2-3 दिवसांच्या आउटिंग साठी जात असतो आम्ही मॉरिशियसला Really? पंकज सुनो ना पंकज ये वो अपने वो मॉरिशियस वाले फूफा जी वो आने वाले थे ना इंडिया क्या हुआ उसका फूफा जी का क्या हुआ ये अरे 2-3 दिन में ये मेरा सब मेरा फाफू आएंगे फूफा मेरा फाफू है उसका पति फूफा है उनका एक छोटा फीफा है तीनों मिलके खेलते तुझ्यासारखा स्वभाव आहे यांचं गंमत करते सगळे गमतीदारच मिळतात हा तुला रसिका काय बिझनेस तुमचा कसा काय इंडस्ट्रीज कुठल्या आहेत किंवा काय असं आहेत म्हणजे मखीजा कन्स्ट्रक्शन्स ऐकलंस तू नशील ऐकलं मला माहितीये ऐकलं नशील कारण आम्ही घरं नाही बांधत ओके आम्ही 5 स्टार हॉटेल्स आणि 7 स्टार हॉटेल्स बांधतो हे ना पंकज वी हॅव टू गो
पंकज हमें वो रसिका meeting attend रसिका करना जा- रसिका निघायला लगेल. अगं आत्ता कुठे ताजमहल समोर आलाय बघू तर दे. नाही फायनली मी तिकडे वाट बघते तुम्ही इथे. माझं पोरगं आलं आली इकडेच ती. हो, मी मस्त आहे, मी मस्त सॉरी हाय 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 ही माझी पुतणी. यांची पुतणी प्रिया आणि हा माझा कॉलेज मधला जुना मित्र ओंकार. हॅलो अंकल. अंकल कुठे बोलते सगळं कॉल मी ओंकार ओंकी हाय असू दे असू दे. हाय 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 मी प्रियदर्शिनी. प्रियदर्शनी या प्यारी दर्शनी आय डोंट नो. पुतणी आहे असू दे युकेला होती ही शिकार. सांग ना याला सांग. मी मास्टर्स करायला गेलेले युकेला. अच्छा ऑक्सफर्ड. येस हा. ही नोज. आय नो आय नो. माहिती ऑल थँक्स टू माय चाचुडी. जर का बँकेत लोन साठी फेऱ्या नसताना मारल्यास तू मी इथे नसते आता. असू दे असू दे. मी इथे नसते खरंच नसते. नसतं सांगायचं असं अगं असू दे एवढं काय ते. रसिका रसिका एक मिनिट. चल या माणसाने बँकेत फेरा मारला लोन साठी. खर्च हेच करणार होते खरं तर पण ते आपण निघूया का तू दमली असशील ना ग प्रिया. हो, चल चल आपण ना घरी म्हणजे जाऊ. आता आपण विक्रोळीच्या घरी जाणार ना भाड्याच्या त्या. किती वर्षांनी जाणार. भाड्याच्या घरात राहतेस तू रसिका. काय बोलते ती. आमचे सगळे बंगले रिनोव्हेशनला गेलेत ना म्हणून सध्या भाड्याच्या घरात राहतोय. 1 लाख भाडं आहे आमचं सध्या. कुठले बंगले? चल, 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 चल. कुठलं रिनोव्हेशन? बंगले कुठले आपले? अगं प्रिया तुला नाही माहिती 3 वर्ष नव्हतीस ना घरी. चल सगळं सांगणार मी. बंगले काकी सांगणार सगळं. चल अरे बंगल्यांवर नाटवला तू व्हिडिओ पाहिला चाचुडीचा. चल ना, तो व्हिडिओ माधव काकांनी पाठवला मला. काय भांडणं करतात अंकल तुम्हाला सांगते. कॉल मी ओंकार ओंकी. त्या दोन खोल्यांच्या घरांसाठी छोट्या काकावरती हात उचललास तू. अरे असं कसं करतोस रे. बरं ते गावच्या उतरीवरती फाटक्या बन्यांमध्ये भांडत बसतात रात्री. हो ना. कसं दिसतं ते. काय चेहरे चला. करतोय उगीचच काहीतरी. भेटू, bye. आय एम डिसअपॉइंटेड. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. प्रताप आडनावे म्हणून काय प्रताप दाखवलेच पाहिजेत का. नाही एक मिनिट एक्सक्यूज मी लेडी. त्यांचं आडनाव प्रताप नाहीये मखिजा आहे. त्यांचं नाव प्रताप आहे. मखीच्या कोण आहेत मला माहित नाही. अगं प्रताप आहे. तू तुझ्याच काका काकूंना भेटतेस ना मी नक्की. माझ्याच चाचुडीला भेटले. मी हे रसिका ही काय बोलते मुलगी. तुम्ही तुझं आडनाव व्यवस्थित फ्रेंडला भेटलाय ना Of तुमच्या. course. सॉरी. मी खोटं बोलले सॉरी. रसिका यांचं नाव पृथ्वी प्रताप आहे. बुचा बनवण्याच्या कंपनीत कामाला. रसिका डेअरिंग सोडू काय. सोडा काय ते. रसिका तू यार खोटं बोललीस तू माझ्याशी. तुम्ही सॉरी. का यार तू का या बुचवाल्याशी लग्न केलंय. एक्सक्यूज मी. एक मिनिट बुचवाल्याशी नाही बॉटल कॅप्स मोजणारा अकाउंटंट. वाडे बघा मी ना तुझ्यासारख्या माणसाशी बोलतच नाही. मी तुला चड्डी बनियांवर दुधाच्या पिशवी आणताना बघितलेलं आहे विक्रोळीत. तू प्लीज लांब जा. एक्सक्यूज मी प्लीज. सॉरी तू मला सांगत असे शर्ट घालून जा. शर्ट घालायला काय प्रॉब्लेम. रसिका मी तुला विचारलं होतं कॉलेजमध्ये तेव्हा तू नाही म्हणालीस मला. तेव्हा हो म्हणाली असतीस तर आता माझ्या बरोबर मॉरिशियसला असली असतीस तू. अरे यार मॉरिशियस म्हणू नकोस. ग्रीस डेन्मार्क इंग्लंड फ्रान्स जर्मनी हॉलंड हॅलो सर कसे आहात. काय रे झिपऱ्या. स्वतःला काय दादरचा अमोल पालेकर समजतोस. तुला कशासाठी बोलवलं इथे. हा ते सर इथे तुला कशासाठी बोलवलंय. ते सर मी ओनर आहे. एका मोठ्या उद्योगपतीनं आपल्या लहान मुलीसाठी हे सगळं बुक केलंय आणि तुला ते मॅस्कॉटचे कपडे घालून एंटरटेनर म्हणून जोकर म्हणून तिला हसवायचंय तिला एंटरटेन करायचं हे काम आहे ना तुझं. हे काय चाललंय. 5 मिनिटं द्या. काय 5 मिनिटं. तू काय मालक आहेस इथला. तू जोकर आहेस. तुम्ही जोकर आहात. मी कुठल्याही पत्त्याला लागतो. गप रे गप गप. तुझा कॅट वेगळा ठेवीन मी. शांत राहा. हा फक्त जोकर नाही मॅस्कॉट आहेस तू. तुझं मॅस्कॉट फोडू का. चाचुडी छान कोटी केली तो. बघितलं ना माझ्या नवऱ्याकडे कोटी पण आहे आणि ते पती पण आहेत. यालाच म्हणतात खरे करोडपती. वा वा काकू.
ती केवढं भारी बोलली ए, चल चल आपण घरी जाऊ यांच्या नको नादाला लागा कसलं भारी बोलली तू रसिका ए माझं बाळ परत आलं बॅग कुठे आहे तुझी बॅग मी घेते. मी घेतो बाळा, मी घेतो. क्या बात आहे, क्या बात आहे, एकदम भारी परफॉर्मन्स. आपण विचारूया आपल्या हास्य रसिकांना. सई मॅम, अभिजित तू एक आरजे होतास, आता ॲक्टर आहेस, तू अँकरिंग पण खूप सुंदर करतोस, त्यामुळे तुझा स्टेजवरचा प्रेझेन्स हवा हवा असा असतो आणि तो आजही होता. मस्त, खूप मजा आली गाईज, कडकडीत परफॉर्मन्स. क्या बात आहे. आपण विचारूया अभिजित दादाला, त्याला कसं वाटलं आज परफॉर्म करून इथे. मला एकतर हास्य जत्राचे मी सगळे एपिसोड्स बघतो, वेळ काढून मला वेळ मिळेल तेव्हाही बघतो. आणि आज मला असं वाटतं की बालभारतीच्या टीम बरोबर तर मी आलोच आहे, पण त्या बरोबरीनं मी सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून आलोय. कारण आम्हाला सगळ्यांना असं वाटत असतं कधीतरी मला गौरव मोरेसारखं टाणाना करता यावं, मला कधीतरी ओंकार सारखं असं रोमॅन्टिकली बोलता यावं, मला कधीतरी पृथ्वी प्रताप सारखी खोटी मिशी लावता यावी, मला कधीतरी त्या खुर्चीत बसून शेंगदाणे खाता यावे, किंवा सई उठून कुठल्या बाजूला जाते तिकडे नक्की केवढी जागा आहे हे तिथे जाऊन बघावं, असं सगळं आम्हाला महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना वाटत असतं. बरं, पांढऱ्या केसांचा राजपुत्र नक्की कुठल्या कंटेनरमध्ये आहे हे आपल्याला जरी माहिती असलं तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली ही जी गुपितं लोकांना माहिती नाही आहेत, त्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आलोय. आणि आय विश आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना कधी ना कधी एखादी संधी मिळावी. त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांसोबत तिथे येण्यापूर्वी मला ना जरा धडधड होत होती, कारण खूप दिवसांनी माझ्या खूप लाडक्या कलाकारांसोबत काहीतरी सादरीकरण करताना खूप आनंद मिळाला. पण थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. तर मंडळी, विनोदाची मैफल रंगवायला पुन्हा भेटणार आहोत, पण पुढच्या भागात. तर बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.